हाय. वाव, कशा आहात? खूप छान वाटतं तुम्हाला पाहून. कशा आहात तुम्ही? मस्त मस्त म्हणजे म्हणायला मस्त. पण डेफिनेटली हे आता सध्या जे करोना व्हायरसची स्थिती आहे हो. त्यामुळे थोडंसं बॅक ऑफ द माइंड तेच सगळं चालू आहे. हो. पण त्याच्यामध्ये आपण स्वतःला कसं लाईफ ठेवू शकतो आणि छान सुरक्षित ठेवू शकतो ह्याचा प्रयत्न सतत चालू आहे. पण तुमच्या आजूबाजूला मला ना खूप हिरवळ दिसतीये. कुठे आहात तुम्ही आता? मी मुळशी तालुक्यात आहे. इथं डोंगरगाव आहे. तिथं माझं एक छोटस फार्म हाऊस आहे. ओके, गेले ओके. 15-20 वर्ष आम्ही त्याला डेव्हलप करत 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 शेवटी म्हणजे आता असं अशी सिच्युएशन आहे की आज इथं आयसोलेशन अगदी परफेक्ट ही जागा झालेली आहे. हो, हो, हो. म्हणजे योगायोग सुरू झालाय तुम्ही तिथे आणि पण मला थोडंसं तुम्ही दाखवाल की कशा पद्धतीने आजूबाजूचं सराउंडिंग खूप छान पीसफुल दिसते तिकडचं वातावरण मला. या शुअर. हे बघ काय काय वाव, वाव, वाव. सगळी हिरवळ आहे इकडे. वाव. आणि सगळे नाहीये. येस डीप व्हॅली आहे. तेव्हा एकदा तिथे एवढा मोठा पाऊस झाला ना सगळं ओके, ओके. वातावरण छान आणि सुंदर झालं होतं. वाव, म्हणजे खूप पीसफुल ठिकाणी आहात तुम्ही तिकडे. पण आता हा. सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे सगळीकडेच आणि आपण सगळेच ही प्रार्थना करतोय की याच्यातून आपण लवकरच या संकटातून बाहेर पडूयात आणि लॉकडाऊनचे जे 21 दिवस सांगितलेत ते घरात हो. बसूनच त्या सूचनांचं पालन करूयात. तुम्ही सध्या स्वतःची काळजी आणि तुमची कुटुंबीय पण असतील तुमच्यासोबत त्यांची काळजी कसे घेत आहात त्याविषयी सांगा. मी ना आधी जयपूरला होते शूटिंगच्या निमित्त 15 तारखेपर्यंत तिथे होते आणि ओके. करोना व्हायरस नावाचा जो हैवान आहे तो मोठा होतच चालला होता. आणि जेव्हा मी 15 तारखेला मुंबईला आले तेव्हा मी माझ्या फॅमिलीला म्हटलं की आपण फार्म हाऊसला जाऊया, तिथं एक आयसोलेशन पण होईल आणि ओके. ऑक्सिजन जास्त असल्यामुळे जरा ऑटोमॅटिकली एक नॉन पोल्युटेड एरियामध्ये असल्यावरती अजून छान वाटेल, आपल्याला सुरक्षित वाटेल. तर हम्म. त्या दृष्टिकोनातून आम्ही इकडे आलो. एक आय थिंक 22चा जो जनता कर्फ्यू झाला त्यानंतर आम्ही इकडे आलो. आणि ओके. आल्यानंतर मग इकडे 21 दिवस लॉकडाऊनचं कळलं. पण निश्चित मला वाटतं की एक छोटीशी काळजी आपण घेतल्याच पाहिजे, एक जागरूक नागरिक च्या नात्यानं, की सगळ्यांनीच घरात राहिलं पाहिजे, बाहेर नाही पडलं पाहिजे. आणि जितकं सगळेजण स्ट्रगल करतात तितकं स्ट्रगल मी सुद्धा करते. डेफिनेटली ज्याप्रमाणे सॅनिटायझर्स वापरतेय, म्हणजे ते सॅनिटायझर आहे, ओके. मास्क आहे. आता तुझ्याशी बोलताना मी मास्क घालत नाहीये पण मास्क सुद्धा सतत असतो ओके. माझ्या तोंडावर. किंवा कोणालाच भेटत नाहीये, गेट माझे लॉक आहेत, कोणी येत नाहीये आतमध्ये. त्यामुळे सुरक्षित जागा आहे. अर्थात जय स्वावलंबन आहे, सगळी कामं स्वतःला करावी लागतात. हो, मी हो. काल परवा पोस्टही केलं होतं, एक हो, मेथीची हो. भाजी मी पाहिलं लागते. ते व्हिडिओ. म्हणजे तुमच्या फार्म मध्ये काय काय आणि कोणकोणती फळं, फुलं, भाज्या काय काय आहेत तिकडे? मी इकडे मेथी लावली होती जी आजच प्लकआउट केली. आणि ओके. आता मी दाखवते, आता पालक येतोय. आय थिंक उद्या परवामध्ये मी इथं पालकही हे बघ, हे बघ, इथे वाव. पालक येतोय. 2-3 दिवसानंतर तोही तयार होईल खायला. ओके. नंतर हे असं चिकूचे, पेरूची अशी झाडं आहेत. अर्थात आता उन्हाळ्यामध्ये एवढी फळं नाहीयेत. हो, हो. आणि मागच्या वर्षी आंबे खूप आले होते आमच्या झाडांना. पण आता इतक्यात ह्या वर्षी नाही, म्हणजे आमच्या इकडे ऑल्टरनेट मँगोज जास्त येतात, आंबे. ओके. तर ओके. मागच्या वर्षी भरपूर खाऊन झालेत. आणि यावर्षी मोहर नाही आलाय विशेष, म्हणजे यावर्षी बहुतेक आंबे घरचे नसतील आमचे. हो, पण हो. आहेत काही तुरळक फळ झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत. स्वतःला आम्ही करमणूक करून घेतोय आमची. आणि हो. इथं पण ना गावामध्ये पण खूप प्रॉब्लेम झालेला आहे बरं का. म्हणजे पोलीस सगळ्या गावोगावी पोहोचलेली आहे. ओके. आणि अ, आम्हाला पण बाहेर पडू देत नाहीयेत. म्हणजे आम्हाला रिक्वेस्ट करायला लागते की आम्हाला दुकानापर्यंत जाऊन काही आपल्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आणायच्या आहेत. हो. तर जेमतेम जाऊनच म्हणजे आज मी तो आता माझा एक फोटो, माझे मिस्टरांनी माझा फोटो काढला. अख्खी गोणी भरून मी काय 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 सामान आणलं होतं, तेल आणि पीठ वगैरे असं काय 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 आणलं. तर ते ओके. अख्खी गोणी भरून मी सामान आणलं, एक अजून एक आठवडाभर बाहेर नको पडायला या हो, दृष्टिकोनातून. हो, हो. तर तसं म्हणजे माझं इथे स्ट्रगल डेफिनेटली चालू आहे. आणि स्वतःच सगळी कामं करतोय. हो, हो. नक्कीच. आणि तुम्ही एक व्हिडिओ पण मला वाटतं पोस्ट केला होता. मेथीची भाजी उगवली होती तुमच्या फार्म मध्ये आणि ती बनवली. मला वाटतं हो. तो
साठा तिथे पण आहे तुम्ही आणलेला, पण शिवाय तुमच्या फार्म मध्ये पण बराच साठा आहे मला वाटतं. हो. बटाटे पण येतात इथे, पण आता ओके. आता नुकतेच काढले होते तर बटाटे येतात, वा. पपई येते, केळी येतात, नारळ आहे, असं म्हणजे छोटसच आहे. बेसिकली अर्धा एकरच आहे जेमतेम, पण त्यात जेवढं होईल तेवढं आपलं स्वतःपुरतं मॅनेज करतो तेवढं करतोय आम्ही. वा वा. मी नक्कीच व्हिजिट करेल तिकडे, मला यायला खूप आवडेल, हो कारण या गार्डन मी प्लीज. पाहतेय खूप छान आणि ऑफकोर्स. पीसफुल वातावरण असेल. पण या सगळ्यात तुम्ही घरी आहात, जेवण बनवताय आणि सगळ्या गोष्टी करताय, पण आता शूटिंग आणि हे सगळंच बंद आहे. त्यामुळे हो हो ना कुठले कार्यक्रम होत आहेत, ना कोणतं चित्रीकरण होत आहे, तुम्ही घरीच आहात. पण या दरम्यान तुम्ही काय करताय, कारण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचंय आपल्याला, आणि सतत हो कोरोना व्हायरस विषयीच्या बातम्या आपण पाहतोय, ऐकतोय, त्याच्याविषयी सतत हो बोलत हो. असतोय. पण या सगळ्यामध्ये हा. तुम्ही स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवतात? मी तर बेसिकली आपल्या घरातल्या कामांमध्ये स्वतःला खूप इन्व्हॉल्व ठेवलेलं आहे. कारण ओके. बाहेरचं कोणीच येत नाही म्हटल्यावरती सगळं म्हणजे धुणी पण धुतीये मी माझी. कपडे कपडे. ओके ओके. इथे मी फार्म हाऊसला वॉशिंग मशीन नाही ठेवलं, त्यामुळे कपडे धुण्यापासनं भांडी घासण्यापासून बापरे. सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि इनफॅक्ट दिवस असाच निघून जातो आणि संध्याकाळी डेफिनेटली निवांत वेळ मिळतो तेव्हा असं वाटतं की काही फिल्म्स पाहिल्या नव्हत्या, तर इथे काही मी फिल्म्सचं कलेक्शन करून ठेवलं होतं. म्हटलं कधी काळी जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा मी बघेन. तर काही फिल्म्स आहेत इथे, तर ते बघून मजा येते. इंग्लिश आहेत, हिंदी आहेत, मराठी आहेत, भरपूर फिल्म्स ठेवले आहेत. 500-600 फिल्म्स आहेत माझ्याकडे. वाव. तर तर त्यातल्या बेस्ट फिल्म्स चेक करून आम्ही सगळेच बसतोय. मी, दीपक, बॉबी, आम्ही तिघही बसून फिल्म्स बघतो. ओके आणि ओके. रात्र झाली की एक 9-10 वाजता आम्ही गच्चीवर जातो. आमच्याकडे गच्ची पण आहे. तर गच्चीवर बसतो, मग म्युझिक ऐकतो, थोडासा डान्स विन्स करतो. आणि छान ऍक्च्युली दिवस असा क्वालिटी टाइम आणि फॅमिली टाइम फार क्वचित मिळाला होता हो ना, हो आतापर्यंत. ना. तर तो आम्ही तिघं एकत्र आपापसात खूप छान स्पेंड करतोय. नक्कीच नक्कीच. आणि सध्या मला असं वाटतं घरात बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आपल्याला ही संधी मिळाली आहे. आपण ते करूयात मला असं हो वाटतं. हो पण नक्कीच. तुम्ही आणि मला वाटतं की इव्हन आपल्या घरी जे वडीलधारी माणसं वगैरे असतील ना, त्यांची पण खूप काळजी घ्यायला पाहिजे. हो. कारण इथं हे बेसिकली कोरोना व्हायरसची लागण त्या लोकांना होते की लहान मुलं जी आहेत, 10 वर्षाची खाली आहेत किंवा 60च्या वरची माणसं आहेत, सिनियर अगदी सिटीजन आहेत, अगदी. त्यांची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला असं वाटतं की त्यांना जास्त म्हणजे अजिबातच घराबाहेर त्यांना पडू द्यायचं नाही कुठल्याही हं. कारणास्तव. हो. आता काय माहिती, मी पण काही काही गोष्टींसाठी स्ट्रगल करते, कारण आता फक्त जीवनावश्यक गोष्टी मिळत आहेत. म्हणजे आता माझा चष्मा आहे माझ्याकडे, तर चष्म्याची काडी तुटली, आता मी काय करू? बापरे. हो हो तर हो. या असं होतंय साध्या बऱ्याच साध्या जणांचं. गोष्टी आहेत ना, ह्या हो. पण स्ट्रगलच्याच गोष्टी आहेत असं मला वाटतं. की म्हणजे हो. आता सिनियर सिटीजन समजा कोणाचा चष्मा तुटला असेल तर बिचारे काय करतील? तर त्यांना थोडा अगदी. अजून सपोर्ट द्या, मॉरल सपोर्ट द्या. छोट्या गोष्टी असतात, आपल्याला रिअलाइजही होत नाहीत, पण त्या अगदी. त्यांच्या गरजेच्या गोष्टी असतात. बरेचसे काही काही रिपेअरिंग वर्क असतं, काहीतरी तुटलं फुटलं, मिक्सर समजा खराब झाला तर काय करणार तुम्ही? पण हो. त्याने तुम्हाला अगदी वाटण अगदी. बिटण करून स्ट्रगल करायचं आहे. अगदी अगदी. मला असं वाटतं आपण ते टेक्नॉलॉजी आणि याच्यावर खूप आपण अवलंबून होतो ना, तर हो या हो ह्याच्यात आपल्याला ते कुठेतरी ते बाजूला सारून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण तुम्ही नक्कीच. खूप फिटनेसच्या बाबतीत खूप म्हणजे रेग्युलर असतात आणि मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टी करत असतात. तर हो ती हो करताय तुम्ही? हो हो डेफिनेटली. इनफॅक्ट दीपकने ना इथं काही वेट्स ठेवलेले आहेत, तर ओके. मी हा. तेही दाखवते. इथं जिम आहे, छोटस जिम बनवलेलं आहे. तर एक मिनिट हा. हे बघ, वेट्स आहेत ठेवलेले, ओके. बेंच बनवलेला आहे, इथे एक वाव. बार आहे. वाव नंतर वाव. आमच्याकडे एक्सरसाइजची सायकलही ठेवलेली आहे. ओके. हे बघ, एक्सरसाइजची सायकलही वाव. ठेवलेली आहे. त्यामुळे गरजेपुरता वर्कआउट छान होऊन जातो. येस प्लस येस येस. वातावरण चांगलं असल्यामुळे वॉक वगैरे पण छान होतो. हो हो हो. झोपाळा आहे माझ्याकडे इथे छान. हा, म्हणजे मला लाईव्ह म्हणजे म्हणजे मी पण पाहते आणि जे लाईव्ह आहेत सगळे व्ह्युअर्स ते पण बघतायत, त्यांना तुमचं छान फार्म हाऊस या निमित्तानं बघायला मिळालेलं आहे. हो काही हो प्रश्न हो घेऊयात आपण ताई. नक्की. रुपाली चेंडगे विचारतेय, ताई कशा आहात तुम्ही? मस्त. ऍब्सोल्युटली फाईन. स्ट्रगलिंग लाईक एव्हरीवन. सगळे हाय करतायत तुम्हाला. हो हो हो, सो स्वीट. हे फार्म हाय हाऊस हाय कुठे हाय. आहे असं विचारतंय कोणतरी.
फार्म हाऊस मुळशी तालुक्यात आहे आणि डोंगरगाव असं गाव आहे त्या गावाचं नाव. तर तिथं माझं फार्म हाऊस आहे. ओके. अ, तुम्ही पण काळजी घ्या किशुताई असं तन्वी म्हणते. तन्वी जोशी असं येस. म्हणते. थँक्यू तन्वी. आणि मगाशी काही बरेचसे मेसेज आपण मिस आउट केले होते. कोणी एक मनोज भाऊ म्हणून होते, कोणी निवृत्ती भाऊ म्हणून होते. तेही मेसेजेस आपण मिस केले होते. येस येस. त्यांनाही नमस्कार, हाय, थँक्यू कनेक्ट केल्याबद्दल. कोणतरी विचारते तुम्ही आता पुन्हा बिग बॉसच्या घरात आल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? हो, ऍब्सोल्युटली. तिकडे मी 15 लोकांचं जेवण, साफसफाई वगैरे असं काय 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 करत होते. आणि इकडे आम्ही तिघच आहोत, पण आवार मोठा आहे त्यामुळे भरपूर काम पडतंय. पण ती बिग बॉसची सवय झाल्यामुळे तेवढी टास्क करायची सवय झाली आहे. त्यामुळे इथे पण सगळे माझे बिग बॉसचे टास्क चालू आहेत सध्या. हो. आणि टीना लहाने विचारताय तुम्ही योगा करत आहात का डेली? योगा करते, प्राणायाम जास्त करते मी ऍक्च्युली, आणि बाकी फिजिकल एक्सरसाइज आणि जॉगिंग करते. इनफॅक्ट माझ्या इथे तो जिना आहे ना, मी काय करते, राऊंड अबाउट घेते पूर्ण. म्हणजे इकडनं राईटने सुरू करते आणि लेफ्टने खाली उतरते, मग परत जिना चढते, परत जिना उतरते. असा माझा तो एक जॉगिंग ट्रॅक सारखं मी बनवला इथंच. म्हणजे बेसिकली स्टेप अप स्टेप डाऊन पण होतं आणि एक्सरसाइज छान होते. आणि तुमच्याशी बोलता बोलता चालते सुद्धा, म्हणजे माझी अजून एक्सरसाइज होईल. बरं. गौरव ऑफिशियल म्हणतात किशोरी मॅम रिमेंबर मी. तुम्ही मला गौरव ऑफिशियल अकाउंट. कुड बी गौरव. आता तुझा चेहरा पाहिल्यावर मला लक्षात येईल. एकदम फक्त नावाने नाही कळणार. तो पण दिसत नाही. हा. सावंत दक्षाली म्हणतीये किशुताई एकदा गुड मॉर्निंग बिग बॉस बोला ना. शुभ सकाळ बिग बॉस. हे काय बॉबी दादा असं काहीतरी लिहिलंय. बॉबी दादा मला वाचलंय तिकडे. सोबत आहे का इथे? हो, आहे. बॉबी पण आहे माझ्या बरोबर. पण आता तो दुपार झाली, तो झोपलाय. सकाळी उठून त्याने वर्कआउट वगैरे केलं होतं आणि नंतर खाली आम्ही मार्केटला गेलो होतो. म्हटलं त्याप्रमाणे गोणी भरून सामान आणलेलं आहे. त्यामुळे आम्ही जेवून आता ते सगळे विश्रांती करतायत. आणि मी म्हटलं मला माझ्या लोकांशी बोलायचे प्रेरणाने मला सांगितलं होतं. सगळ्यांशी बोलायचं. तुम्ही आला. येस थँक्यू. मोहित सिंग म्हणतात ताई तुम्ही हिंदी बिग बॉस घरी लावा. घराला हिंदी बिग बॉस विषयी काहीतरी विचारतोय तो. हो, मला नाही ग, मी माझं तेच शूटिंग वगैरे चालू होतं आणि मी खूप नाही फॉलो केलं, पण डेफिनेटली बरेच एपिसोड पाहिले. मी स्वतः बिग बॉस मध्ये जाण्यापूर्वी काहीच नव्हते बघत, तर आल्यानंतर ऍटलीस्ट म्हटलं थोडंसं तरी टच असलं पाहिजे बिग बॉसचा. तर हिंदी सीझन थोडा पाहिला मी, त्यामुळे मला अपडेट्स होते आणि विचारतही होते कोणातरी की काय झालं आज, काल काय झालं, भांडणं काय झाली वगैरे, ते काय 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 विचारत होते. तेव्हा टच मध्ये होते मी तशी बिग बॉसच्या. ओके. ध्रुव नंदुरकर म्हणतात की माझं नाव घ्या म्हणून. ध्रुव नंदुरकर. ध्रुव नंदुरकर, हॅलो, नमस्कार, कसे आहात तुम्ही? आकांक्षा म्हणते किशोरीताई मी तुझी खूप मोठी फ्रेंड आहे, फॅन म्हणायचं असेल तिला. ऍक्च्युली मी नेहमी बॉबी दादाला विचारत असते आणि ऍक्च्युली मला रिप्लाय करतो ही इज गुड ॲज यू. किशोरीताई लव्ह यू. हा, सो स्वीट. जीन्स मध्ये आहे आमच्या. नाही, वी लव्ह यू ऑल. आणि तुम्ही असे कनेक्ट होताना ते आम्हाला पण खूप आवडतं. बॉबीलाही खूप आवडतं. तो पण सोशल कनेक्ट ठेवतो सगळ्यांशी, त्यामुळे इट्स लाईक दॅट. गणेश कळभोर म्हणतात ताई लाईव्ह येत राहा, छान वाटतं बोलून तुमच्याशी. वाव. येस. आणि किशोरीताईंसोबत लाईव्ह सेशन करतोय, आम्हालाही खूप छान वाटतं. हो, मजा येते. आणि ऍक्च्युली आज फ्रेश लोकेशन आहे, त्यामुळे मला वाटतं की माझ्या इन्स्टा लाईव्हच्या लोकांना तुला पण फ्रेश वाटत असेल. तर घरी बसून म्हणजे बरेच दिवस घरातच मी पण वर्क फ्रॉम होम करते. म्हणजे इव्हन पिपिंग मूनची पूर्ण टीम घरातून काम करते आणि त्यातच अशी निवळ बघायला मिळाली. खूप छान वाटते खरंच. सांगतात की यू आर एव्हरग्रीन क्वीन किशोरीजी. थँक्यू अरविंद, थँक्यू सो मच. कुतेकर चिन्मय सांगतात की ताई तुम्ही पण काळजी घ्या.
काळजी घ्या. आणि एक सांगायचं राहून गेलं, सतत गरम पाणी वगैरे पित राहा. इन केस कुठूनही तुम्हाला इन्फेक्शन काही झाल्याची शंका पण असेल ना, तर ती दूर होईल. मला वाटतं गरम पाणी वगैरे पण सतत प्यायला पाहिजे. ओके. लाहू गोरे म्हणतात बिग बॉस मध्ये खूप छान केलं तुम्ही. थँक्यू. जशी मी आहे बाहेर तशीच मी आत राहिले. आणि बाहेर आल्यावरती माझं इतकं छान कौतुक केलं तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही सपोर्ट केला, जिंकून दिलं, ऑलमोस्ट टॉप 5 पर्यंत पोहोचले. पण ते खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर मला 100 दिवस आत राहणं विदाऊट फॅमिली आणि विदाऊट सोशल लाईफ, काम वगैरे, असं इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर जिंकल्यासारखं झालंय आणि ते केवळ तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. आणि नवल म्हणजे तुम्ही तिथे आहात पण तुमचं नेटवर्क खूप छान आहे तिकडे पण. हो. बाहेर येऊनच बसले. म्हटलं घरामध्ये बसून उगाच टेन्शन नको, बाहेर येऊनच बसले. म्हटलं छान ओपन वातावरणात मजा येते मला गप्पा मारायला. धीरू म्हणतात खूप छान काम केलं होतं तुम्ही बिग बॉस मध्ये ताई. येस, थँक्यू. सगळे टास्क खेळायला ना खरंच खूप बळ लागतं. आणि मला वाटतं की जे मी गेले 20-25 वर्ष फिटनेस पाळतेय ना, त्याचाच तो रिझल्ट होता असं मला वाटतं. कारण एकतर विल पॉवर आपली खूप वाढली. म्हणजे बिग बॉस मध्ये जाऊन तो खूप फायदा झाला की मला माझं पोटेन्शियल कळलं, ताकद कळली माझी स्वतःची. म्हणजे आपण उगाच वयाच्या मागे लपत असतो की वय झालं, हे झालं, ते झालं. पण आपण जेव्हा उतरायची असते ना बारी, आपला चॅलेंज घ्यायचं असतं, तेव्हा आपलं पोटेन्शियल कळलं. म्हणजे प्रत्येक टास्क तुम्ही खूप छान केला. हो हो हो. ओम सावळे म्हणतात ताई वीणा आणि शिव सोबत कॉन्टॅक्ट आहे का? हो, आहे ना कॉन्टॅक्ट. आणि बिग बॉस मध्ये ना काय सगळे गेम खेळत होते, सगळे वेगवेगळ्या स्वभावाचे झाले होते. पण बाहेर पडल्यावरती आता जे जे माझ्याशी गप्पा मारतात आणि माझ्याशी फ्रेंडशिप साधतात, मीही त्यांच्याशी फ्रेंडशिप करते. मनापासून काहीच प्रॉब्लेम नाही वाटत कोणाबद्दल. आणि मला वाटतं काही कार्यक्रमांमध्ये पण त्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र भेटला होता. तुम्ही काही फोटोज आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले होते तुमचे. सगळे बिग बॉस एकत्र भेटले, तेव्हा कसं वाटलं म्हणजे पुन्हा त्यानंतर एकत्र येणं? कारण घरामध्ये एक वेगळंच वातावरण झालेलं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही रिअल लाईफ मध्ये आल्यासारखं पुन्हा वाटतं. आणि जेव्हा त्याच स्पर्धकांना पुन्हा भेटता तेव्हा पण असंच होतं की जुन्नरला आम्ही भेटलो बेसिकली सगळेजण. जुन्नरला एक छान इव्हेंट होता शिवजयंतीचा आणि तिथे आम्ही सगळे भेटलो. खूप ऍक्च्युली टाइम स्पेंड नाही करता आला आम्हाला, कारण आम्ही सगळे कट टू कट इव्हेंट पुरतं आलो आणि सगळे परत निघालो. पण जेवढ्या वेळ त्या स्टेजवर होतो किंवा एक अर्धा एक तास वगैरे एकत्र होतो, पण छान वाटतं, मजा आली. टीना लहाने म्हणतात तुम्ही खूप फिट आहात, सो त्याचं रिझन काय आहे? खूप स्वीट आहे. ऍक्च्युली ना मी खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कोणी पण माझ्याशी काही वाद घालायला लागलं किंवा काही म्हणजे असं थोडं तिडीस मिनिट्स काही झालं ना किंवा असं वाटलं, तर मला असं वाटतं की त्याची मनस्थिती आपण समजून घ्यावी की तो का चिडलाय किंवा त्याला काय वाटतंय, की समजा काही जेलसी आहे की काय. तर त्याचे रिझन आपण शोधून काढावं की आपले काही प्लस मायनस पॉइंट असतात. आपण आपले प्लस पॉइंट्स जास्त हायलाइट करायचे आणि त्यांचे प्लस पॉइंट्स आपण घेतले पाहिजे. कारण प्रत्येक माणसामध्ये प्लस मायनस पॉइंट्स असतात. तर पॉझिटिव्हिटी जर आपण ठेवली, लोकांमधले चांगले पॉइंट्स बघितले की आपोआप आपल्याला शांत वाटतं आणि मग तुम्ही पण स्वीट व्हाल सगळेच. उतेकर चिन्मय सांगतात की ताई फ्री टाइम आहे तर पापड सांडगे वगैरे करताय का? आय एम नॉट पापड टापड टाइप्स. ओके. मला नाही जास्त जमत. लहानपणी तेव्हा आई लाटायची तेव्हा मी घेऊन गच्चीवर जाऊन वाळवायचे, एवढंच माझं ते लक्षात आहे. पण ते मला काही वाटत नाही की ह्या जन्मी जमेल. तर आणि आता रेडीमेड भरपूर मिळतात आणि लघु उद्योग, गृहोद्योग ज्या बायका असतात, महिला असतात, मला वाटतं की त्यांना त्यांचे पापड मी विकत घेऊन त्यांना मदत केली जास्त बरी. नाही, ऍब्सोल्युटली. आपल्या खूबसूरती का राज काय आहे मॅम? ओहो, खूबसूरती का राज थोड़ा सा मुंह पे जिप लगाइएगा और एक्सरसाइज ज्यादा कीजिएगा. कारण एक्सरसाइज केल्यामुळे तुमचा फिटनेस वाढतं आणि तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो. आता पण मी विदाऊट मेकअप बसली, म्हणजे बेस नाहीये, लिपस्टिक आणि काजळ लावलेला आहे. सो आणि ऑफकोर्स इथे चांगलं क्लायमेटही आहे. तर मला वाटतं की एक्सरसाइज केली ना छान आणि नियंत्रित फक्त न्यूट्रिशन जेवलात ना, 2 वेळा फार फार तर खा, बाकी फळ खा, सॅलड खा आणि छोट्या छोट्या गोष्टी खा, कधी ड्रायफ्रूट खा. पण सतत जेवत बसू नका की म्हणजे नाश्ताही हेवी केलाय, लंच हेवी केलंय, डिनर हेवी केलंय.
एक छान मील तुम्ही छान करा, मोठी मील. म्हणजे समजा मी आता लंच चांगलं करते, पोळी भाजी चिकन विकन जे असेल ते सगळं खाऊन घेते लंच मध्ये. बाकी मागे पुढे मग कधी बॉइल्ड अंड खाल्लं, कधी ओट्स खाल्लं, कधी ऍपल खाल्लं, असं करून दिवस काढते. काळभोर गणेश कळभोर म्हणतायत की ताई खतरो के खिलाडी मध्ये या खरंच तुम्ही. पण असं आवडेल तुम्हाला का? या मला डेफिनेटली आवडेल. कारण ना खरं मी भीत नाही कुठल्याही किड्यांना वगैरे, असं मी घाबरत नाही. म्हणजे नाही ना, अजिबात नाही, मला काहीच वाटत नाही. ते इनफॅक्ट फार्म हाऊस मध्ये सुद्धा माझ्याकडे कितीतरी काय काय मिळतात गोष्टी. मोठमोठे असे ते बीटल्स असतात, ते ठाडकन समोर पडतात आपल्या पावसाळ्यामध्ये, ती दिसतात. ओके. बापरे, ते दिसतात कधी कधी. खरंच खतरो की खिलाडी करत आहे मला असं वाटतं. लाईफ झाले माझं खतरो की खिलाडी. त्यामुळे स्पेशली शो मध्ये जाऊन अजून काय प्रूव्ह करायचं मला माहित नाही, पण आय डोंट माइंड गोईंग, किंवा इव्हन थ्रिल्स करायला पण मला काहीच हरकत नाहीये. मी स्वतः स्पोर्ट्स वुमन असल्यामुळे मला आवडतात स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायला. रेया असं म्हणतात तुम्ही आउटसाईड का आहात? तर आउटसाईड नाही आहेत, किशोरीताई त्यांच्या फार्म हाऊसवर आहेत, सुरक्षित आहेत. येस, हा, मी माझ्याच घरी आहे आणि तेही आठवड्याच्या आधीपासून आलेली आहे. जनता कर्फ्यू लागल्या मी इथे आले होते, त्यामुळे तेव्हापासून आता 21 दिवस लॉकडाऊन असणार आहे. म्हणून मी इथेच राहणार आहे, कारण एक्सप्रेस हायवे बंद आहेत, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बंद आहे. त्यामुळे मी इथंच आहे, सुरक्षित आहे आणि काहीच काळजी करू नका. उदय दिशागत म्हणते मॅम परत एकदा मराठी फिल्म मध्ये या. म्हणजे कोणती फिल्म तुमची येणारी वगैरे असं काय आहे तर सांगू शकतो? हो, माझी एक मराठी फिल्म येणार आहे ज्याचं नाव आहे जीवन संध्या. त्यात मी आणि अशोक सराफ आहोत आणि पुन्हा एकदा आमची जोडी येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी इतकी वर्ष आम्हाला बघितलं एकत्र बऱ्याच सिनेमांमध्ये, त्याचप्रमाणे हा सिनेमा असणार आहे. वार्धक्य आहे त्याच्यामध्ये आम्ही दाखवलेलं जास्त थोडंसं, पण छान आहे. स्लाइस ऑफ लाईफ असं एक सिनेमा आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तेजस कुलकर्णी म्हणतात प्लीज टेक माय नेम मॅम. हाय तेजस कुलकर्णी, कसं आहेस, कसे आहात? कोणतरी म्हणतात आई एकदा गो कोरोना म्हणा. मला असं वाटतं गो कोरोना म्हणून काही होणार नाहीये. आपण सगळेच घरात थांबून काळजी घेऊन हात आणि जे सगळं सांगितलं जायचंय आणि सरकार जे सांगतंय त्या आदेशाचं पालन करा, त्या सूचनांचं पालन करा. तर गो कोरोना म्हणण्याची वेळ येणार नाही मला वाटतं. करेक्ट, आपोआपच गो कोरोना होईल, कोरोना पळून जाईल. सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या. आणि तरी तुमच्या साठी मी डेफिनेटली कोरोना गो अवे. वॅम्पायर असं कोणाचं तरी नाव आहे, नाव लिहिलेलं नाहीये, पण ते म्हणतात हाय किशोरी, मला तुम्ही खूप आवडता, मी तुम्हाला खूप वोट्स केले होते, माझं नाव अर्जुन अरोरा आहे. अर्जुन अरोरा आहेत बरं. माझ्या कमेंट्स तुम्ही नेहमी लाईक करता. अर्जुन अरोरा. ऑफकोर्स, व्हॅम्पायर हे नावच इतकं युनिक आहे ना, व्हॅम्पायर अर्जुन, की मी डेफिनेटली नोट करते तुझं नाव. आणि पण व्हॅम्पायर का नाव ठेवलंयस ते, आय डोंट नो, बट डेफिनेटली आय डू लाईक युअर कमेंट्स. सो थँक्यू सो मच अर्जुन. तन्वी जोशी म्हणतात फिटनेस साठी ताई काही टिप्स सांगा ना प्लीज. तन्वी जोशीला काही फिटनेस ना डेफिनेटली. आणि ऍक्च्युली ना आता सध्या एरवी तर मी म्हणाले असते की मी बीचवर जॉगिंग करते, जिमला जाते, पण आता मी असं सांगितलं घरामध्ये बसून सुद्धा तुम्ही आता समजा, आता मी आता बसले, पण जनरली फोनवर बोलताना किंवा काही टीव्हीवरचे ह्याचे आपले मोबाईलवरती तुम्ही समजा काही कार्यक्रम बघत असाल तर तेही तुम्ही बघता बघता चालू शकता घरातल्या घरात. आणि सूर्यनमस्कार करू शकता, उठबैस करू शकता, म्हणजे सिटअप्स म्हणतात ते तुम्ही करू शकता. तर अशा काही गोष्टी करून ना तुमचा व्यायाम तुम्ही डेफिनेटली करू शकता. आणि स्पॉट जॉगिंग करू शकता. तर आणि खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा, कारण आपली मुवमेंट बंद झाली आहे. आपल्या म्हणजे मेंटली पण आपण दुसरं काहीच काम करत नाही, आपल्या कामांशी कनेक्टेड काम नाही करत आहे काही. फक्त करोना व्हायरसची भीती, करोना व्हायरस बद्दल आपण समजून घेतोय, तेच सगळं आपल्या माइंडमध्ये चालू आहे. त्यामुळे जाडेपणा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लीज जेवणावर नियंत्रण ठेवा आणि एक्सरसाइज रेग्युलर करा. ओके, काही शेवटचे 2-3 मेसेज घेऊयात आपण. गौरव ऑफिशियल म्हणतात किशोरी ताई, मी एकदा एवढा छान दिसतो पण मला अजून मराठी सिरियल मध्ये काम भेटलेलं नाहीये. इव्हन आय ऍक्ट नॅचरल. गौरव, मी सांगू का, हे सगळे योग असतात. आणि फक्त छान दिसणं किंवा छान ऍक्टिंग करणं हे पण नाही, एक पॅकेजच असतं. मी म्हणेन की जेव्हा तुझा योग येईल, डेस्टिनी असते एक, जेव्हा योग येईल ना तेव्हा निश्चित तुला संधी मिळेल. आणि मग त्या संधीचं मात्र तू
ती संधी दौडू नकोस. जेव्हा पण तुझ्या समोर ती संधी चालतील तेव्हा तर प्रयत्न करत राहा आणि बॅकअप प्लॅन पण नक्कीच ठेव, ज्यामुळे तुझ्या किचनसाठी तुला धावपळ नाही करावी लागणार. तर किचन चालू ठेवण्यासाठी डेफिनेटली बॅकअप प्लॅन ठेव, काहीतरी फायनान्शियल सपोर्ट असू दे आणि त्यानंतर मग या लाईन मध्ये स्ट्रगल कर. आणि बाळासाहेब गोडगे म्हणतायत चांगली लोक कमी आहेत तुमच्यासारखे. सो स्वीट. थँक्यू बाळासाहेब, थँक्यू सो मच. चांगली लोक सगळीच असतात. आपण मला वाटतं की सगळ्यांमधला चांगुलपणा शोधला पाहिजे आणि तो आपण दाखवला पाहिजे की आपण किती चांगले आहोत वगैरे. तर मला वाटतं की थँक्यू सो मच, पण तुमची कॉम्प्लिमेंट मला फारच आवडली. आणि किशोरताई आपण मला तुमचा फार्म हाऊस बघितलेला आहे, म्हणजे आपण बराच वेळ बोलत होतो कळालंही नाही आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि खूप खूप येस थँक्यू तुम्हाला, कारण तुम्ही या लाईव्ह सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाला आणि आम्हाला तुमचं हे येस फार्म हाऊस मी डेफिनेटली लवकरच तिथे येईल मला असं वाटतं आफ्टर हे सगळं झाल्यानंतर. पण डेफिनेटली या डेफिनेटली. निमित्तानं लाईव्ह मध्ये जे आहेत ते कारण काही लोक जे आहेत ते अजूनही गांभीर्यानं पाहत नाहीये या सगळ्याकडे, लॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडतायत. तर त्या लोकांना काही आवाहन करू इच्छिता या निमित्ताने? मी नक्कीच आवाहन करू इच्छिते त्या सगळ्यांना, कारण मी आता सुद्धा मार्केटमध्ये किंवा मार्केट नाही म्हणणार, खाली गावामध्ये जिथं किराणा मालचं दुकान आहे किंवा मेडिकल दुकान आहे तिथं सुद्धा 4-5 जण एकत्र उभं राहून गप्पा मारता मारता शॉपिंग करत होते. मला कळतंय की जेव्हा सामान संपतं तेव्हा निश्चित तुम्हाला दुकानात जावंच लागतं, पण तिथे सुद्धा तुम्ही एक डिस्टन्स ठेवा आपापसात, म्हणजे 1.5 मीटरचं तरी डिस्टन्स असलं पाहिजे. बोलू नका कोणाशी, गप्पा बिप्पा मारू नका वायफळ, तोंडावरती मास्क ठेवा आणि तुमच्या गरजेपुरतं सामान घ्या. इमिजिएटली तुमचे हात सॅनिटाईज करा, तिथल्या तिथे तुमच्या पॉकेटमध्ये सॅनिटायझर असलं पाहिजे. मी पण सतत सॅनिटायझर ठेवत असते, तर ते तुमच्या बरोबर ठेवा. आणि कारण नोटा हाताला लागतात, सामानाची पिशवी हाताला लागते, तर त्या सगळ्या गोष्टींपासून मला स्वतःची काळजी घ्या, कारण करोना व्हायरस सांगून होणार नाहीये किंवा आपल्याला नाही होणार असं होणार नाहीये, कोणालाही कधीही तो होऊ शकतो. तर प्लीज काळजी घ्या स्वतःची, फॅमिलीची आणि सुरक्षित राहा. आणि आपण एवढंच काम केलं ना फक्त घरात राहून, तरी हा करोना व्हायरस लवकरात लवकर जगातून पळून जाईल. नक्कीच ताई, तुम्ही पण काळजी घ्या तुमची, कुटुंबाची, सगळ्यांचीच. आणि लवकरच आपण भेटू. मला वाटतं हे सगळं कोरोनाचं जे संकट आलंय आपल्यावर ओढवलेलं आहे, त्याच्यातून लवकरच आपण सगळे बाहेर येऊ आणि पुन्हा एकदा लाईव्ह नाही तर समोरासमोर भेट होईल आपली पुन्हा. नक्कीच नक्की लवकर भेटू. थँक्यू सो मच प्रेरणा आणि पीपिंग मून, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी ज्यांनी मला कनेक्ट केलं आज त्यांना सगळ्यांना खूप खूप आभार. थँक्यू. आणि नक्कीच जे व्ह्युअर्स होते आज या लाईव्ह मध्ये आले त्यांनाही